माय 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 बापा बापा बाबा स्वागत आहे हो तुमचं. या महाराणी या. ओके माय शांताबाई वक्त त्याच्यासाठी झाला व माय लकरेले गिकरेले बिचारे त्याच्या शाळेत जाणार असते पेपर आहे म्हणते ना लकरेले घरी ठेवतो म्हटलं पण पेपर आहे म्हणे त्याचा तर 2 वाजेपर्यंत लेकर येतो म्हणे वापस. कुठं चालली वा कुठं चालली भल्या गोई गोईन चालली. अमाय बाई काकी तुला का माहित नसेल का व बापा 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 आता हिनं सांगितलंच असेल ना चित्रानं बिना सांगितल्याची असेल काय ती तिनं मला 2-3 गोष्टी सांगितल्या असेल त्याजवळ असं झालं आणि तसं झालं गौरीनं असं म्हटलं आणि गौरीनं तसं म्हटलं. अहो माय तुला काय एवढी रिकामी दिसतो का मी रिकाम्या माणसाची मामाईला सांगत बसू मी कोणते काम आहे ना कोणते नाही तर हट व आपल्याला समजत ते रिकाम्या माणसाचे कामं सांगत बसा ही गोळी की रिकाम चोट नाही आहे मी हो ना तर चिल्लर माणसाचे कामं सांगत बसू माझ्या माईले. अगे माय बाई पाय ती पोरगी काय म्हणते तर आम्ही काय रिकामचोट बाय काय का बापा हिच्यावानी ह्या आम्हाला रिकामचोट म्हणून राहिली काय बोलायला लावते मला आता सकाळच्या पायरी रामाच्या पायरी बोलायला लावते बापा मला ती पोरगी मला काही बोलायचं नाही बाबा. माय चल्लो बापा चल्लो मार मला घाई करे ना इथे येऊन तू स्वतःच बसली बापा चल्लो लवकर मी म्हटलं गेली म्हटलं पुढे तू सामान सुमान धरू लागाले तू पाहिजे तिथेच कवाल्याकडे तू बी आहे किती हुशार असो माय रश्मी तू स्वतः उशीर करतो स्वतः म्हणतं का थांब माई निघालतो नेतो आणि चालली तिकडे लटा सोडून मला म्हणतं बापा तू गेलीच नाही इथं कवाल्या करून राहिली काय माय रश्मी व माय मी नका म्हटलं बापा थांब म्हणून तुली माय काय माय रश्मी तोंडावर खोटी पाळतो बापा तू काय माय बाय आहे बाबा तुम्ही लवकर लवकर कळत नाही काही नाही हो बाबा अशी कामं लवकर लवकर करावं लागते. नाही हो काकी आम्ही लवकरच करून राहिलो आम्ही किराणा पहिलेच पाठवून दिला फक्त आमची जायची घाई आहे आम्ही गेलो म्हणजे बातच करतो आम्ही आमचं काय एका हाताचा खेळ आहे बो. जाऊ दे ना माय आई कोणत्या बायाच्या मागा लागली हो तू रिकाम टेकड्या माणसाच्या मागं लागाल तरी पुरते का हो बापा त्याला विचारून राहिले कामाधंद्याचा टाइम सांगून राहिले त्याला टाइमाचं त्याला महत्व असतं तर काय त्याने एवढा उशीर केला असता हो ना कोणाच्या तोंडी लागून जातं बाबा सकाळी सकाळी बापा दुसरी तिसरी शिकली नाही आहे बरोबर ना आम्हाला टाइमाचं महत्व सांगून राहिली हो तू केव्हापासून अक्कल आली हो तुला टाइमाचं महत्व सांगून राहिली आम्हाला आणि तुला जर एवढंच टाइमाचं महत्व असतं ना तर तुझ्या नवऱ्यानं तुला टाकलं नसतं चालली नवरा टाकून इथं तर सांगून राहिली मोठी टाइमाचं महत्व हो ना माय रश्मी जाऊ दे ना बापाच्या तोंडाला हार नाही आहे आता सरी कामचोट बायका म्हणे आपल्याला कोण बापा जेव्हा पाहिलं माझ्या पोरीने म्हणता का नवरा टाकून आली बोलल्या तुम्ही सती सावित्री आहे का बापा जेव्हा तेव्हा माझ्या पोरीनेच म्हणता नवरा टाकून आली काकी खरं सांगतो तुलाही माहित आहे का तुझी पोरगी कशी आहे तर म्हणून तूही काही जास्त बोलू नको काकी तूही काही जास्त बोलू नाही शकत ती पोरगी जशी आहे तसं आम्ही म्हटलं आणि आम्ही तिला म्हटलंही नसतं काकी पण त्या पोरीचं चुकलं तिने तोंडावर आम्हाला काय म्हटलं टाइमाचं महत्व नाही रिकामचोट बायका आहे एवढं काय बोलायला लागते हो कोणी काय तिच्या घरी खा प्यायला येऊन राहिलं काय का तिला तिच्या घरचं गाठवून नेलं आम्ही काय माय काही असते ना बापा बोलायची लिमिट काय दुसरी तिसरी मला सांगून राहिली तू तवाची ते काल ते गौरी आली ते म्हणजे नवरा टाकून आली तुमच्या नवऱ्यापाशी तुम्ही चांगल्या आहे ना सती सावित्र्या माझ्या नवरा काय काढता तुम्ही नवरा काढायला मायावाला जेव्हा तेव्हा नवरा काढता तुम्हालाच नवरे दिले का देवानं तुम्हाला नवरे द्याले वाताय माया मागे दाग घुमते म्हटलं सांगून राहिले तर माय चल बाई मी जातो घरात. हो काकी ये तू आराम गिराम कर आणि जेवायला येजो कालपासून सांगून ठेवलाय त्या पोरीनं काय तुला सांगितलं नाही म्हणते तर जेवायला येजो काकी तू हो काकी हे ती पोरगी आली नाही तरी चालते तू येजो बापा. बरं येईन ना मी परसात घ्यायला येतो. चालो बापा आपण चाल तिकडे वाट पाहत असन येणं गिनो आली असन बापा तिकडे चल लवकर चल. चल बाई चालली मी घरात अजून एखादं पान खायची आठवण आली मला. ये मग तू घरात नाहीतर अजून कोणाचे 4 चौकीचे कानं खायचे असेल तुले ते नवरा काढून घ्यायचा असन तर जाय बाई बोलाल तू तुले फालतूची सवय पडली आहे ना बोलायची. अमाय पाटलीन बाई तुम्ही आम्हाला एवढी इजाजत दिली स्वयंपाक करा म्हणे इथं तुमचा महाप्रसादाचा कार्यक्रम करा म्हणे आपल्या घरी जागायला आहे म्हणे माडीवर लोक जेवते म्हणे इथं लोक जेवते म्हणे तुम्ही कुठं चालले हो बापा. अरे शांताबाई तुम्ही नाराज कायले होता नाराज नका हो तुम्ही मी कुठंच नाही चालली येतो मी जरा वावरात जात आहे मला ते गहू काढला म्हणते जरा सक्ती यायची बाबा काही हाय नाही आणि इकडे जरासं काम गिम करू लागाल पाहिजे नाही का हाताखाली तुम्हाला पोरग बार्ग काही लागते भांडे गिंडे तर याला इथंच ठेवतो मी आणि मी जरा वावरात जातो. पाय हो माय बाई कशा हो तुम्हाला माहित आहे ना तुम्ही काल जाता मग दादूले पाठवून द्या ना आणि आपण पाहून घेऊ ना मग आता काय करायचं काय नाही करायचं तर पाहू ना मग भांडे गिंडे कशा आणायचे तर नाही बापा शांताबाई कशा गोष्टी करता आता तो काही इथं राहत नाही ना तर त्याला वावरातलं की तेवढं समजत नाही खरी गोष्ट म्हणजे तर म्हणून माया जाणं जरुरी आहे आणि हिचे बाबा म्हणे तूच जाजो म्हणे नाही गेलं तर मग ते अजून चिल्लावण बिचारे मायावर नाही तर काय फालतू माणसाचं टेन्शन वेगळं राहते बापा बैले तर येतो मी बात जातो 1 घंट्याचं काम आहे येतो मी बात. बरं जा मग जा तुम्हाला महत्वाचं काम आहेच म्हणते तर मग जा तुम्ही या लवकर वावरातून या काम गिम करून या मस्त पाहून या पाहिजे तिकडे गावाकडे लक्ष दे जा आणि उन्ही तानीचं पाहिजे सावलीत गेवलीत बस जा बापा.
हो हो शांताबाई, आता काय घरी राहणं आहे आणि जेवण आहे आणि खाणं आहे आणि राहणं आहे आणि झोपणं आहे, तर एखाद्या वेळेस गेलं तर काही नाही होत. करा तुम्ही, येतो मी. बरं बरं. आणि शांताबाई, तुम्हाला घरात काही कामं पडलं काही घ्यायचं तर बिंदास जा जा, तिथे चाबी ठेवली आहे मी ना तुळशीपाशी. चाबी घे जा, लॉक उघड जा आणि तुम्हाला काय घ्यायचं तर घे जा आणि डबल लॉक लावून दे जा. मी बाबूला पाठवतोच तोपर्यंत. बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. शांताबाई, सामान सुमान तर काही दिसून नाही राहिलं हो बापा. सामान सुमान दिसाले, किराणा नाही काही नाही. भांडे गिंडे कवा आणता? नंदूजवळ दिली ना पाटलीन बाई चिठ्ठी मी ना. तो भांडे आणतो म्हणे, आता कसं गाडी नाही आहे तर सांगितलं मी नंदूलेच काम, मग तर तो आणतो म्हणते आता. तर किराणा या इचे रश्मीचे इच्छे पाहुणे, येनुबाईचे इच्छे पाहुणे, त्याचे पतिदेव आणून राहिले आता रोक्षर, तर पोचती नसते आता. अन असं काय? बरं बरं, सांगा लागत होतं याले किराणा यानं आणला असता काय, लोकशार आणला ते ना. बरं जाऊ द्या बाबू, यायला लवकर आणून दे मा भांडे गिंडे. हो आई ठीक आहे ना, आता जाता जाता तुला सोडतो आणि तिकडून भांडे घेऊन येतो. हो आरामानं आण बाबू, जास्त काही घाई नाही आपल्याला, आण आरामानं. अरे अरे टेन्शन खाली घेता, बाद आणतो मी भांडे. हो हो हो. पाय हे गेले बाई इथून, पाटलीन बाईचं पोरग, तो भांडे यानं आता. ह्या यायचे नवरे अजून आले नाही बापा किराणा घेऊन, अजून काय तालमेल नाही, कशाच काय माहित बापा ह्या बाया. माय 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 बापा बापा बाबा, स्वागत आहे हो तुमचं, या महाराणी या. अगे माय शांताबाई, वाकत त्याच्यासाठी झाला व माय, लेकरायले गिकरायले बिचारे त्याच्या शाळेत जाणार, आज पेपर आहे म्हणते ना, लेकरायले घरी ठेवतो म्हटलं, पण पेपर आहे म्हणे त्याचा, तर 2 वाजेपर्यंत लेकर येतो म्हणे वापस बाई, म्हणून ते डब्बा गिब्बा करून द्या लागला ना, म्हणून वखत झाला बापा. बरं बरं जाऊ द्या, तुम्ही ठीक आहे, पण तुमचे नवर देऊ बापा, तेल कवाच तुम्ही किराणा घेऊन पाठवलं म्हणते, अजून आले नाही बापा. शांताबाई, आमचं ठीक आहे हो बापा, तुझं खाली हातानच आली, तुला नाही भांडे आणले, नाही गुंड आणले, नाही भरण आणले, ना चटाई आणल्या ना काही आणलं बापा. तुम्ही टेन्शन कायले घेता? पाटलीनबाईच्या घराजवळ कायले घेतला मी कार्यक्रम? आपल्याला ज्या वस्तू घरून आणायला लागते त्या सर्व वस्तू इथं अवेलेबल आहे, कायले मग बापा घरून आणा असं तालमेल कायले केल्यापेक्षा, पाटलीनबाई म्हणे चाबी ठेवली आहे म्हणे तिथं, काय गेल्या वावरात, तुम्हाला जे लागलं ते काढा म्हणे, घरातलं सब आहे म्हणे आपल्या घरात, तर मग आपल्याला काही टेन्शनच नाही ना, पाणी हाय, जे पाहिजे ते सगळंच आहे. फक्त आता तो बिछायत केंद्रातून मोठे मोठे गंज आणायला गेला, तिच्याच पोराला सांगितलं मी ना. माय बाई जमलं मग तर, हो 1 नंबर काम झालं ना, जमलं. बरं शांता, घ्या बाई मग फटाफट घ्या, लवकर लवकर झालं पाहिजे बापा, काळा त्या घरातल्या वस्तू गिस्तू काय पाहिजे काय नाही, चटई मटई यात्रा काय कापायचं आहे काय नाही ते करा लवकर. हो आता येऊ दे ना सर्वच एका दमानं, यावं इकडे बसा, जा ते किल्ली उघड, जरा चाय घे मान, पहिले चहा पिऊ आणि मग करू काय करायचं आहे तर बापा, थकून गेला जीव सारा. वाव माय, ते चित्रा पहिलेच म्हणते, साऱ्या बायका म्हणते शांताबाईचा चमचा आहे म्हणते, तू आल्याबरोबर खरंच तशी करतो. मग तूही बसत, तिघी चौघी घेऊनही बसत आणि त्यातल्याच गेली कामही सांगतो. चाला नाही का बाबा मग जेवाले? हो ना, हो जाऊ ना बापा, त्या महिला मेळाव्यानं महाप्रसाद ठेवला मावंदाचा, एक एक करता साजऱ्यात महाप्रसाद ठेवला बापा, त्यानं जात लागणच ना पाहिले त्याची टेस्ट गीस घ्याले, अमाय जात लागणच हो बापा पाहिले त्याची उन्नती महिला मेळाव्याची. तिघी चौघी जणी मिळून करू राहिल्या तर भलं मोठं केलं तर असं नसते ना आता. चांगला चकना मकना ठेवला असं ना चांगला, जात लागणच आपले किल्ली उडवाले, जाता लागणच हो. काय नाही चला ना बापा, मग जरासं दूरच आहे बापा, पाटलीनबाईच्या घरी आहे म्हणते बापा. माय हो का व, तुला तेवढंही सांगितलं पाय हो माय, मला तेच नाही सांगितलं कुठं आहे ना काय आहे तर. अगे माय बाई, का तुला का फक्त जेवायला सांगितलं का बापा? तुम्हाला सांगतो, त्याने सारे ना अलग अलग दिवस घेतले होते, मग शांताबाई गेली असेल ना तिथं, तिनं म्हटलं म्हणते का आपण सगळेजण एकाच करू ना, मोठा महाप्रसाद बनते, मग सांग बाई ते अलग अलग करणार होते, तर त्या लिडर बाईनं त्याला सांगितलं आणि ह्या चमच्यानं तिचं ऐकलं आणि तसं केलं. मग माय बाई हो का व, शांताबाई तशी शायनीच आहे व, शायनी असाले, तिच्याच मनानं ऐका म्हणते साऱ्या जणी, कसंच ऐकते काय मी बाबा या बाया त्याचं, आपल्याला नाही पडत, आपण आपलाच कायदा ठेवतो. ह्या बाकीच्या बायला अक्कल तरी ऐकावं, रिकाम तिकड्या भोकाच्या, काही ढंग ऐकावं याच्यात, तिनं म्हटलं नाचते नाचते, तिनं म्हटलं कुदते कुदते, काही ढंग ऐकावं अशा बाई काही. चल आता जाऊ आपण तिथं, त्याचं काय काय आहे ना काय नाही बापा पाहून येऊ. हो आपल्याला बिचारे जाले गाडी लागन बिचारे, हो लय दूर आहे हो तिचं घर, पैदल पैदल गुणीत बिचारे थकून जाऊ आपण. हो पाहू ना मग. मला असं वाटतं बाई त्या पाटलीनबाईच्या घरी आहे ना, ते पाटलीनबाईचं पोरग आलाय तिथं, मला असं वाटतं भांडे घेऊन राहिलं त्या बिचाऱ्यात केंद्रात दिसलं मला मग अशी. इकडचं सण गावा गिवात ते घुमत गिमत, त्याच्याच गाडीत चाललं जाऊ म्हटलं आपण. माय चल ना मग, असं घिसन होते त्याच्या गाडीत बसून चाललं जाऊ. माय हो जाणं होते हो बापा सावलीचं, चला ना मग कुठं असं तर गाडीत बसून चाललं जाऊ त्याच्या, तो जर तिथंच असं उभा तर मग पटकन चाललं जाऊ. हो हो चला, तो तिथं उभाच होता, अजून ते दुकान उघडायचं होतं, तर अजूनही तिथंच असायला पाहिजे, असं तर असं नाही तर मग पाय घासत जाच लागेल आपल्याला. बरं बरं चलून तर पा, असला तर असला. हो
चला तर मग माझे प्रिय मित्र मैत्रिणींनो, तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की कराल आणि चॅनलवर नवे असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार नमस्कार नमस्कार.